नमस्कार, मी ज्योती. गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. ऊर्जा खात्यात गेल्या 10 वर्षात झालेल्या घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली आहे. राज्याच्या राजकारणात एकीकडे सत्ताधारी पक्ष एकमेकांविरोधात भांडतायत तर दुसरीकडे विरोधक एकमेकांची उणीधुणी काढत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आघाडी सरकारच्या काळात ऊर्जा मंत्री असलेल्या अजित पवारांवर निशाणा साधला. वीज विभागाच्या गेल्या 10 वर्षातील कारभाराची श्वेतपत्रिका काढा आणि ऑडिट करा अशी मागणीही विखे पाटील यांनी केली आहे. आमच्या काळात या विभागात जो अंधार झालाय तो तुमच्या काळात दूर करा. सत्य काय आहे ते बाहेर येऊ द्या. गरज भासल्यास आमच्या मुळा प्रवराच्या कारभाराची ही चौकशी करा आणि हे प्रकरण सीबीआयकडे सोपवा असंही विखे पाटील म्हणाले. वीज विभागात गेल्या 10 वर्षात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावाही त्यांनी केलाय. वीज विभागाने निविदा न काढता 21,000 कोटी रुपयांचे केलेले करार रद्द करण्याची मागणीही विखे पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे आरोप केले ते आघाडी सरकारच्या काळातील आहेत आणि त्यावेळी ऊर्जा मंत्रालय राष्ट्रवादीच्या ताब्यात होतं तर अजित पवार त्या खात्याचे मंत्री होते. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली दरीही समोर आली आहे. सरकारमध्ये सामील असताना विरोधकांची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी वांद्रे पोटनिवडणुकीत भाजपा राणेंना मदत करणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप शिवसेनेला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटल्याने भाजपनेही या मतदारसंघात उमेदवार उभा करावा असं काही नेत्यांचं मत आहे. असं केल्यास त्यांचा फायदा राणे यांना होण्याची शक्यता आहे. सेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि मातोश्रीचे अंगण मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघातच उमेदवार पराभूत झाल्यास शिवसेनेचे खच्चीकरण होईल असा डाव भाजपच्या गोटात शिजत असल्याचं कळतंय. पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप शिवसेना निवडणूक पूर्व युती होण्याची अजिबात शक्यता नाही. मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजप शिवसेनेतील मतभेद आणखी उफाळून येणार आहेत. यामुळे भाजपला अडचणीत आणणाऱ्या शिवसेनेचे नाक कापण्याची संधी भाजप शोधत आहे. सरकारमध्ये त्रास होऊ नये यासाठी उमेदवार न देण्याचं ठरवलं तरी भाजप कार्यकर्ते आणि नेते शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार न करता राणे यांना मदत करण्याची शक्यता आहे. सेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पक्षाकडून बाळा सावंत यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आलंय. सेनेचे आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. यामुळे येत्या 11 एप्रिल रोजी या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. ठाकरे घराण्याचे मातोश्री हे निवासस्थान या मतदारसंघात येत असल्याने शिवसेनेसाठी वांद्रे पूर्वचा मतदारसंघ नेहमीच महत्त्वाचा राहिलाय. एकीकडे राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला लक्षणीय यश मिळाले असताना शिवसेनेने या मतदारसंघातील स्वतःचं वर्चस्व कायम ठेवलं होतं. शिवसेनेच्या प्रकाश सावंत यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कृष्णा पारकर यांचा तब्बल 15,597 अशा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. यामुळे पोटनिवडणूक जिंकून हा मतदारसंघ स्वतःकडे राखण्यासाठी सेना शर्तीचे प्रयत्न करेल. मात्र गेल्या काही दिवसात शिवसेनेकडून सातत्याने विरोधी पक्षाप्रमाणे भूमिका घेतली जात असल्याने आता कृतीतून झटका द्यावा आणि ही निवडणूक लढवावी असा आग्रह भाजपच्या काही नेत्यांनी धरल्यामुळे सेनेसाठी अडचण निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे त्यांनी इथून निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं होतं. अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त यांच्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई देण्यास केंद्र सरकारने होकार दिलाय. उत्तर आणि पश्चिम भारतात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेले शेतीचे प्रचंड नुकसान आणि त्यावर व्यक्त झालेली एकमुखी चिंता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन सरकारने गुरुवारी राज्यसभेत दिले. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सरकार पूर्ण सहानुभूतीने विचार करेल आणि तांत्रिक बाबीच्या खोलात न जाता मदत करेल असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलंय. भारतीय रेल्वेची धुरा कायाकल्प या संकल्पनेमार्फत टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हाती सोपवण्याची घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. येत्या काही दिवसात रेल्वेचा कायाकल्प घडवून आणण्यासंदर्भातील माहिती रेल्वे अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आली होती. कायाकल्प परिषद स्थापन करून त्यांच्या अध्यक्षपदी रतन टाटा यांची नेमणूक करण्यात आली आहे. ढासळलेल्या भारतीय रेल्वेला सुधारण्यासाठी आणि अधिकाधिक कार्यक्षम करण्यासाठी नव्या कल्पना, योजना आणि पद्धती सुचवण्याचं काम कायाकल्प परिषद करेल. तसंच ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशन आणि नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमन या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दोन्ही संघटनांचे सरचिटणीसपदी शिवगोपाल मिश्रा आणि एम राघवैया यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या दोघांच्याही अध्यक्षतेखाली रेल्वे कर्मचारी भारतीय रेल्वेला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलाय। शिवाय कायाकल्प परिषदेत आणखी काही सदस्य नेमले जातील असंही रेल्वे मंत्र्यांनी सांगितलंय। मराठवाडा आणि विदर्भ दोन्ही विभाग अनुशेषाच्या भरपाईसाठी झुंजत असताना फडणवीस सरकार विदर्भाला अधिक झुकते माप देत असून या पापाबद्दल मराठवाड्याची जनता सरकारला कधीच माफ करणार नाही असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंग पंडित यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिला। धनंजय मुंडे, अमरसिंग पंडित, सतीश चव्हाण, विक्रम काळे या सदस्यांनी मराठवाड्यातील दुष्काळाबाबत नियम 260 अन्वये चर्चा उपस्थित केली होती। मराठवाड्यातील जिल्हा बँकांची स्थिती वाईट आहे असं असताना देखील पंतप्रधान कार्यालय केवळ विदर्भातील जिल्हा बँकांना मदत केल्याचं नमूद करत सरकार मराठवाड्याबाबत दुजाभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। 1986 मध्ये दांडेकर समितीने मराठवाड्यातील 6 जिल्हे टंचाईचे असल्याचं म्हटलं होतं। 2007 मध्ये राधाकृष्ण समितीने असेच मत दिले तरी सुद्धा 2014 मध्ये केळकर समितीने आपल्या अहवालात मराठवाड्याचा संदर्भ न देता विदर्भातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची शिफारस केल्याबद्दल पंडित यांनी कठोर शब्दात टीका केली। मराठवाड्यातील रेल्वे रुळात वर्षभरात 1 मीटरची वाढ होत नाही। मराठवाड्याच्या विकासाचा राज्यपालांच्या अभिभाषणात साधा उल्लेखही नसतो। IIM देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मराठवाड्याला डावलून विदर्भाची निवड कशी होते असा सवाल देखील पंडित यांनी केलाय। बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।